बघा, या ठिकाणी आम्ही दररोज अभ्यास करत असतो तसा या टायमाला या वेळेला. तर पृथ्वीचं म्हणणं आहे की आज जे काही डिस्कशन करतो आपण ते लाईव्ह डिस्कशन करू. म्हणजे दररोज आम्ही जे काही बरेच टॉपिक असे डिस्कस करत असतो. म्हणजे UPSC ला, MPSC ला या ठिकाणी काही स्टॅटिक पार्ट असतो ज्याच्यामध्ये चेंज होत नाही. म्हणजे जसं की नेबरिंग कंट्रीज ऑफ इंडिया आहे, सोलार सिस्टीम आहे, समाज सुधारक आहे, रिव्हर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. म्हणजे जिओग्राफीचा बराच पार्ट आहे, हिस्ट्री आहे. याच्यामध्ये काही चेंज होत नसतो. तर असे काही टॉपिक आम्ही डिस्कस करत असतो. तसे आमचे नीटचेही बरेच चॅप्टर झालेले आहेत. नीटच्या नंतर JEE सुद्धा काही मॅथचे चॅप्टर सुद्धा आमचे झालेले आहेत. त्याचा आम्ही चॅनल सुद्धा आहे आमचं. पृथ्वीचं सेपरेट चॅनल आहे, इंटेलिजंट गुरु पृथ्वी नावाचं. आणि माझं अनिल सूर्यवंशी नावाचं चॅनल आहे. तर त्या चॅनलला नीटचे त्याच्यानंतर MPSC UPSCच्या रिलेटेड जे काही बरेच व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहोत त्या टॉपिकचं नाव काय आहे पृथ्वी? नेबरिंग कंट्रीज ऑफ इंडिया. नेबरिंग कंट्रीज ऑफ इंडिया म्हणजे इंडियाचे जे काही शेजारी देश आहेत, आपल्या शेजारी इंडियाला मिळून किती देश आहेत, म्हणजे आपले शेजारी किती आता इंडियाचे, त्याच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि हे शेजारी कधीच बदलणार नाही. हे सगळं स्टॅटिक जीके आहे आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर या ठिकाणी पृथ्वी सध्या यावर्षी 5th स्टँडर्ड मध्ये आहे, 5व्या वर्गामध्ये शिकते. तर या ठिकाणी जे आहे आज आपण नेबरिंग कंट्रीज ऑफ इंडिया बद्दल या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. भारताची शेजारी देश या ठिकाणी किती आहेत, तर या ठिकाणी नेबरिंग कंट्रीज ऑफ इंडिया किती आहेत, भारताला शेजारी देश किती आहेत, किती नेबरिंग कंट्रीज आहेत इंडियाला? टोटल 9 नेबरिंग कंट्रीज ऑफ इंडिया आहेत. इंडियाला शेजारी देश 9. नाही, इंडियाला टोटल शेजारी देश किती आहेत, टोटल कंट्रीज किती आहेत? 9 नेबरिंग कंट्रीज. 9 नेबरिंग कंट्रीज. इंडिया टोटल 9 देशासोबत बॉर्डर शेअर करते. तसं तर 11 सोबत शेअर पण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. पण इंडिया 9 कंट्रीज सोबत या ठिकाणी बॉर्डर शेअर करते. 9 पैकी इंडिया shares 7 land boundaries with another 7 countries. 7 लँड बाउंड्रीज. 7 लँड बाउंड्रीज या 9 पैकी इंडिया 7 कंट्रीज सोबत लँड बाउंड्री शेअर करते. कोणकोणते ते 7 कंट्रीज आहेत ते पृथ्वीला बाय हार्ट आहे, पाठ आहे. आम्ही तुम्हाला ते मॅपवर सुद्धा थोड्या वेळात दाखवणार आहोत की या ठिकाणी कोणकोणते नेबरिंग कंट्रीज आहेत. सगळं म्हणजे पूर्ण म्हणजे चांगल्या म्हणजे चांगल्या बुक मधून व्हेरीफाईड करून बराच कंटेंट या ठिकाणी जे आहे तर घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण थोड्याच वेळ डिस्कशन करणारच आहोत मॅप सुद्धा. पण या ठिकाणी इंडिया टोटल 9 कंट्रीज सोबत बॉर्डर शेअर करते आणि त्याच्यापैकी 7 कंट्रीज सोबत लँड बॉर्डर शेअर करते आणि त्या 7 कंट्रीजचे नाव ते आहेत ती पृथ्वी सांगते. पृथ्वी सांग. Name of that countries are Pakistan, पाकिस्तान, Afghanistan, पाकिस्तान, अफगाणिस्तान, China, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, Nepal, चायना, त्याच्यानंतर चौथा नेपाळ, Bhutan, 5वा भूटान, Bangladesh, बांगलादेश 6वा, बांगलादेश, बांगलादेशच्या नंतर Myanmar, म्यानमार,
या 7 देशासोबत इंडिया कोणती बॉर्डर शेअर करते? लँड बॉर्डर. लँड बॉर्डर शेअर करते. म्हणजे याची आणि या 7 कंट्रीजची आणि आपली लँडच मिळून आहे. म्हणजे आपण आपल्या एरिया संपला आणि पाऊल टाकणार त्यांची जमिनीवरच पडणार. असे 7 कंट्रीज आहेत. टोटल 9 कंट्रीज सोबत इंडिया लँड बॉर्डर म्हणजे 9 कंट्रीज सोबत बॉर्डर शेअर करते, इंटरनॅशनल बॉर्डर. त्याच्यापैकी 7 कंट्रीज सोबत इंडिया लँड बॉर्डर शेअर करते. आणि नेम ऑफ दॅट कंट्रीज आर पाकिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार. आणि दुसऱ्या कोणत्या याच्यासोबत? India share to maritime boundary with another. इंडिया शेअर टू मॅरेटाईम बाउंड्रीज. मॅरेटाईम बाउंड्रीज. इंडिया शेअर टू मॅरेटाईम बाउंड्रीज. या ठिकाणी इंडिया 2 कंट्रीज सोबत मॅरेटाईम बाउंड्रीज शेअर करते. कोणकोणत्या त्या? Name of that countries are Sri Lanka श्रीलंका and Maldives. अँड मालदीव. श्रीलंका अँड Maldives. मालदीव या 2 कंट्रीज सोबत इंडिया या ठिकाणी कोणती बॉर्डर शेअर करते? Maritime boundary. मॅरेटाईम बॉर्डर म्हणजे काय? त्यांच्या आणि आपल्यामध्ये समुद्र आहे. त्यांच्या आणि आपल्यामध्ये समुद्र आहे. शेजारी देश आहे पण त्यांच्या आणि आपल्यामध्ये समुद्र आहे. म्हणजे इंडिया 9 कंट्रीज सोबत 9 कंट्रीज आपल्याला इंटरनॅशनल बॉर्डर 9 कंट्रीज सोबत इंडिया शेअर करते आणि त्या 9 पैकी 7 कंट्रीज सोबत इंडिया डायरेक्ट लँड बॉर्डर शेअर करते. आणि 2 कंट्रीज आहेत श्रीलंका आणि मालदीव. त्या ठिकाणी जे आहे इंडिया त्याच्यासोबत मॅरिटाईम बाउंड्रीज म्हणजे या 2 देश आणि आपण यांच्यामध्ये समुद्र आहे. तर आता हे कंट्रीज कुठं मॅपवर इंडिया कुठं आहे ते पृथ्वी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. हे 9 कंट्रीज. हे इंडिया आहे. India shares 7 land boundaries with another 7 countries. The name of that countries are Pakistan, Afghanistan, China, Nepal, Bhutan, Bangladesh, Myanmar. India share 2 maritime boundaries with another 2 countries. And name of that countries are Sri Lanka and Maldives. श्रीलंका अँड मालदीव. म्हणजे इंडिया जे आहे टोटल 9 कंट्रीज सोबत बॉर्डर शेअर करते. आणि नेम ऑफ दॅट 9 कंट्रीज आर हा आपला या ठिकाणी इंडिया आहे. हा आपला या ठिकाणी जे आहे तर इंडिया आहे. इंडिया इंडियन इंडियन शेरदिल इंडियन. जहां जाते हैं हर बात में नंबर 1. इंडियन इंडियन शेरदिल इंडियन. हे इंडिया जहां जाते हैं हर बात में नंबर 1. इंडियन इंडियन शेरदिल इंडियन. तर हा इंडिया इंडियाला 9 नेबरिंग कंट्रीज आहे. पहिला पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि 2 कंट्रीज सोबत इंडिया मॅराटाईम बाउंड्री शेअर करते. हे तर आपल्या 7 कंट्रीज सोबत इंडिया लँड बॉर्डर शेअर करते. 1 नंबरला पाकिस्तान, 2 नंबरला अफगाणिस्तान, 3 नंबरला चायना, 4 नंबरला नेपाळ, 5 नंबरला भूतान, 6 नंबरला बांगलादेश, 7 नंबरला म्यानमार. 7 कंट्रीज सोबत लँड बॉर्डर शेअर करते. पूर्ण मॅप डोक्यामध्ये आहे. म्हणजे हे जे पाठ केलेलं आहे हे म्हणजे काय त्यांनी रेक्टिफिकेशन करून घेतलेलं आहे. अशातली गोष्ट नाही. ही पूर्ण मॅपहून सगळ्या गोष्टी समजून आहे. या ठिकाणी पूर्ण मॅप डोक्यामध्ये आहे. जेव्हा तुम्ही विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये मॅप तुम्ही टाकसाल तेव्हा ते कधीच विसरू शकणार नाही. ते त्या सिक्वेन्स मध्ये सांगू शकत. पण तुम्ही जर त्याला बायहार्ट करून घेतलं, नुसतं पाठच करून घेतलं, त्याला मॅपवर जर नाही समजून सांगितलं तर त्यावेळेस विद्यार्थी विसरू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही मॅपवरूनच टाकायला पाहिजे. तर या ठिकाणी जे आहे आणि इंडिया 2 कंट्रीज सोबत मॅराटाईम बाउंड्री शेअर करते. आणि त्या 2 कंट्रीज कोणत्या आता? एक आहे श्रीलंका आणि दुसरी आहे मालदीव. असे टोटल 9 कंट्रीज या ठिकाणी इंडियाला आहेत. आता या टोटल जे 9 कंट्रीज म्हणजे इंडिया कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये येते तसे या ठिकाणी कॉन्टिनेंट किती आहे? तर या ठिकाणी टोटल 7 कॉन्टिनेंट आहेत. म्हणजे खंड म्हणतो आपण त्याला. खंड असे 7 आता 7 कॉन्टिनेंट आता वर्ल्ड मध्ये. या ठिकाणी युरोप आहे, आशिया आहे, आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, साऊथ अमेरिका आहे, नॉर्थ अमेरिका आहे. म्हणजे हे पूर्ण कॉन्टिनेंट कॉन्टिनेंट याच्यामध्ये काही चेंज करणार होणार नाही. हे सगळे स्टॅटिक आहेत. तर ते मॅप वरून समजून सांगण्यासाठी आणि त्या आतापासून जरी डोक्यामध्ये टाकले तरी काय अडचण नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस युपीएससी झालेले विद्यार्थी सांगतात की बा आम्ही
2च वर्ष अभ्यास केला, 3च वर्ष अभ्यास केला, सत्य कोणी सांगत नाही. कारण त्याच्यामध्ये मेहनत खूप असते. कारण जेव्हा इथं घोडा असते, तर ते घोड्याकडे दिसते, पण ते घोडा हे लोकांना माहीत नसते. तर या ठिकाणी जे आहे, ती लहानपणापासूनच करावं लागते. कारण बरेच विद्यार्थी जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये म्हणजे क्रॅक करतात ना, त्यांची तयारी ही लहानपणापासूनच असते. तर ते सांगतात की म्हणजे आणि सांगितलेलं पण जेव्हा यशस्वी होत असतील, तेव्हा ते खरं सांगत नसतील किंवा जे सांगितलं तरी त्याचा सूट होत नसते. कारण आपली कंडिशन वेगळी असते, त्याची कंडिशन वेगळी असते. त्या 7 कॉन्टिनेंटची आम्ही स्टडी करत आहोत. त्याच्यामध्ये आपला इंडिया ज्या कॉन्टिनेंटमध्ये आहे, इंडिया कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये आहे? आशिया कॉन्टिनेंट. आशिया कॉन्टिनेंटमध्ये आहे. तर आम्ही सर्वात पहिले आशिया कॉन्टिनेंटची स्टडी करणार आणि त्याच्यामध्ये आपण ज्या कंट्रीमध्ये राहतो, त्या कंट्रीचं नाव आहे इंडिया. तर या ठिकाणी इंडियाबद्दल आपण स्टडी करायला सध्या आणि इंडियाचे नेबरिंग कंट्रीज जे आहेत, शेजारचे जे देश आहेत, ते शेजारचे टोटल देश किती आहेत? तर शेजारचे टोटल नेबरिंग कंट्रीज 9 आहेत आणि ते 9 कंट्रीज पूर्ण या ठिकाणी मॅप थ्रू या ठिकाणी डोक्यामध्ये जसे तसे आहे. तुम्ही कधीही विचार या ठिकाणी सांगणार, कारण ते कधीच विसरू शकत नाही. आता या ठिकाणी जे दुसरी गोष्ट आहे, की आता या प्रत्येक कंट्रीबद्दल म्हणजे इंडियाबद्दल तर आपल्याला बऱ्याच वेळेस माहिती असते. पण आपल्या शेजारच्या प्रत्येक देशाबद्दल आपल्याला माहिती असावी, की म्हणजे त्या देशाचं कॅपिटल काय आहे? त्या देशाचे प्राईम मिनिस्टर कोण आहे? प्रेसिडेंट कोण आहे? तिथला नॅशनल अँथेम काय आहे? ते सगळ्या गोष्टी 9 कंट्रीजच्या पृथ्वीच्या डोक्यामध्ये आहेत. आपण एक-एक कंट्री या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. इंडियाची काही बॉर्डर शेअर करते 9 कंट्रीज सोबत. ते लॉंगेस्ट बॉर्डर कोणत्या कंट्री सोबत शेअर करते इंडिया? बांगलादेश सोबत. कोणता? बांगलादेश. बांगलादेश. इंडिया सगळ्यात जास्त बॉर्डर कोण्या कंट्री सोबत शेअर करते? तर बांगलादेश सोबत बॉर्डर शेअर करते. किती किलोमीटरची बॉर्डर इंडिया बांगलादेश सोबत शेअर करते? 4096.7 किलोमीटर. 4096.7 किलोमीटर. 4096.7 किलोमीटरची बॉर्डर बांगलादेश सोबत इंडिया शेअर करते. ही लॉंगेस्ट बॉर्डर शेअर करते बांगलादेश सोबत इंडिया. आणि सर्वात कमी बॉर्डर कोण्या देशासोबत शेअर करते? अफगाणिस्तान. अफगाणिस्तान सोबत आपण सगळ्यात बॉर्डर शेअर करतो. पण ती सुद्धा बॉर्डर आपल्याला इंटरनॅशनल गोष्टी मेंटेन करण्यासाठी खूप आवश्यक आहे. तर या ठिकाणी त्याच्याबद्दल आपण प्रत्येक कंट्रीबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणारच आहोत. तर या ठिकाणी अफगाणिस्तान सोबत इंडिया सगळ्यात कमी बॉर्डर शेअर करते आणि बांगलादेश सोबत सगळ्यात जास्त शेअर करते. तर अफगाणिस्तान सोबत आपलं इंडिया किती बॉर्डर शेअर करते? 106 किलोमीटर. 106 किलोमीटर. 106 किलोमीटरची बॉर्डर आपण फक्त अफगाणिस्तान सोबत या ठिकाणी शेअर करतो आणि सगळ्यात जास्त बॉर्डर आपण बांगलादेश सोबत शेअर करतो. किती? 4096.7 किलोमीटरची बॉर्डर आपण बांगलादेश सोबत शेअर करतो. ज्या देशाशी सगळ्यात जास्त बॉर्डर शेअर करतो, त्या देशापासून आपण अभ्यास या ठिकाणी जे आहे चालू करणार आहोत. ही सिरीज चालणारच आहे. YouTubeला सुद्धा चालणार आहे. काही विद्यार्थी असतील घरी बसून तयारी करणारे छोटे त्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ज्यांचं IAS, IPS टार्गेट आहे किंवा MPSC टार्गेट आहे. अशा विद्यार्थ्यांचा जीकेचा पार्ट सुद्धा आम्ही घेऊन आलो. बऱ्याच वेळेस नीटसाठी सुद्धा पृथ्वी फेसबुकला आलेला आहे. YouTubeला बऱ्याच चॅप्टर इंटेलिजंट गुरु पृथ्वी नावाचं एक चॅनल आहे YouTubeला आणि अनिल सूर्यवंशी नावाचं चॅनल आहे. या दोन्ही चॅनलला पृथ्वीचे आणि माझे नीटचे सुद्धा बरेच व्हिडिओ स्टेट बोर्डचे त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर या ठिकाणी जे आहे इंडिया बांगलादेश सोबत सगळ्यात जास्त बॉर्डर शेअर करते. 4096.7 किलोमीटर. इंडिया या ठिकाणी बांगलादेश आणि या ठिकाणी सगळ्यात कमी बॉर्डर अफगाणिस्तान सोबत शेअर करते 106 किलोमीटर. तर आपण सध्या या ठिकाणी जे आहे बांगलादेश सोबत बांगलादेश बद्दल सध्या स्टडी करणार आहोत, की बांगलादेश बद्दल आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. जे काही स्टॅटिक जी काय बांगलादेशचं, तर या ठिकाणी बांगलादेश पूर्ण जे काही आहे एकदम व्हेरीफाईड करून चांगल्या बुक मधून या ठिकाणी जे काही कंटेंट आहे ते सगळा कंटेंट म्हणजे याच्यासाठी एखाद्या चांगल्या बुक मधून या ठिकाणी हा काढलेला कंटेंट आहे. हा ॲज इट इज तुम्ही बी लक्षात ठेवायला जे छोटे विद्यार्थी आहेत त्यांनाही काही अडचण नाही. पृथ्वीला आता बाय हार्ट आहे. आता मी प्रत्येक गोष्ट विचारतो आणि पृथ्वी ती प्रत्येक गोष्ट ही सांगते आणि ही सांगण्यात हे लक्षात कशी ठेवली पृथ्वीनं नेमकी म्हणजे का पाठच केलं का त्याच्यामध्ये काही टेक्निक वापरलं तर त्याच्याबद्दलही आपण त्याच्यामध्ये जे आहे
तर त्या ठिकाणी बोलू. तर या ठिकाणी थोडंसं बाजूला सरकवतो यार, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टी दिसतील ना आणि पृथ्वी बी दिसलं पाहिजे. तर या ठिकाणी जे आहे डिस्कस करणार आहोत. बांगलादेश हा इंडियाचाच पार्ट आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान हे इंडियाचाच पार्ट आहे. हे पूर्ण बांगलादेश, पाकिस्तान आणि इंडिया पूर्ण पहिले स्वतंत्र भारत होण्यापूर्वी इंडिया होता. बांगलादेश, पाकिस्तान, इंडिया देश होता. ते सुद्धा आम्ही तुम्हाला मॅपवर थोडे दाखवणारच आहे. पृथ्वी दाखवल ते तुम्हाला मॅपवर. तर या ठिकाणी बघा मी बांगलादेश बद्दल काही स्टॅटिक जी पृथ्वीच्या डोक्यामध्ये आहे, मी पृथ्वीला विचारतो ते इथं आहे. पृथ्वीचे समतोल आहे. या ठिकाणी पृथ्वीची पूर्ण भाग आहे. म्हणजे हे पूर्ण मॅप तुम्ही म्हणजे या डोक्यामध्ये गोष्टी टाकलेल्या आहेत. बांगलादेश ढाका कॅपिटल ऑफ बांगलादेश ढाका. बांगलादेशची राजधानी ढाका. करन्सी ऑफ बांगलादेश ढाका करन्सी ऑफ बांगलादेश ढाका. प्राईम मिनिस्टर ऑफ बांगलादेश शेख हसीना शेख हसीना. प्राईम मिनिस्टर ऑफ बांगलादेश पंतप्रधान बांगलादेश. प्रेसिडेंट ऑफ बांगलादेश करंट प्रेसिडेंट ऑफ बांगलादेश करंट प्रेसिडेंट ऑफ बांगलादेश मोहम्मद शहाबुद्दीन करंट प्रेसिडेंट ऑफ बांगलादेश. सध्याचे जे राष्ट्रपती आहेत बांगलादेशचे ते मोहम्मद शहाबुद्दीन मोहम्मद शहाबुद्दीन आहेत. कितवे राष्ट्रपती आहेत ते बांगलादेशचे? 16th प्रेसिडेंट 16th प्रेसिडेंट ऑफ बांगलादेश. ते बांगलादेशचे 16वे या ठिकाणी प्रेसिडेंट आहेत. मग बांगलादेशचे 15वे प्रेसिडेंट कोण होते? मोहम्मद अब्दुल हमीद मोहम्मद अब्दुल हमीद हे 15th प्रेसिडेंट होते आणि करंट जे आहे तर 16th प्रेसिडेंट बांगलादेशचे जे आहे मोहम्मद शहाबुद्दीन आहे. याने कधी शपथ घेतली मोहम्मद शहाबुद्दीन यांनी? 24 एप्रिल 2023 ला प्रेसिडेंट म्हणून त्यांनी शपथ घेतली. नॅशनल अँथेम ऑफ बांगलादेश बांगलादेशचं राष्ट्रगीत नॅशनल अँथेम ऑफ बांगलादेश আমার সোনার বাংলা আমি তুমি ভালোবাসি আমার সোনার বাংলা আমি তুমি ভালোবাসি. दॅट इज द नॅशनल अँथेम राष्ट्रगीत नॅशनल अँथेम ऑफ बांगलादेश आहे. कोण लिहिलेलं आहे ते? रवी रिटन अँड कंपोज्ड बाय रवींद्रनाथ टागोर रिटन अँड कंपोज्ड बाय रवींद्रनाथ टागोर. जे नॅशनल अँथेम इंडियाचं ज्यांनी लिहिलेलं राष्ट्रगीत आहे टागोरांनीच आणि त्यांनीच माननीय रवींद्रनाथ टागोरांनीच या बांगलादेश लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर लँग्वेज नॅशनल लँग्वेज ऑफ बांगलादेश बंगाली बंगाली. नॅशनल स्पोर्ट ऑफ बांगलादेश कबड्डी राष्ट्रीय खेळ कबड्डी. राष्ट्रीय भाषा बेंगाली. इंडिपेंडन्स डे स्वतंत्र दिवस बांगलादेशचा जती नाही स्वतंत्र दिन इंडिपेंडन्स डे ऑफ बांगलादेश 26 मार्च 1971 26 मार्च 1971 ला बांगलादेश जे आहे स्वतंत्र झाला. कसा झाला काय झालं त्याच्याबद्दल आपण 2 मिनिटात मॅप थ्रू सगळं पूर्ण त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. बांगलादेशचा इंडिपेंडन्स डे 26 मार्च 1971 26 मार्च 1971 बांगलादेश कोणापासून स्वतंत्र झाला? फ्रॉम पाकिस्तान पाकिस्तान पासून स्वतंत्र झालेला आहे. पार्लिमेंट ऑफ बांगलादेश बांगलादेशच्या पार्लिमेंटचं संसदेचं नाव काय? जतिया पार्लिमेंट किंवा जतिया संसद जतिया पार्लिमेंट किंवा जतिया संसद पूर्ण जशाला तसं तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर काही नॅशनल सिम्बॉल्स आहेत बांगलादेश ते नॅशनल सिम्बॉल पृथ्वी सांगते. हा पृथ्वी नॅशनल सिम्बॉल सांगायचे. बांगलादेश नॅशनल फ्लॉवर ऑफ बांगलादेश वॉटर लिली किंवा व्हाईट लिली वाटर लिली किंवा व्हाईट लिली. दॅट इज द नॅशनल फ्लॉवर ऑफ बांगलादेश. बांगलादेश नॅशनल फ्लॉवर आहे. नॅशनल फ्रूट ऑफ बांगलादेश जॅक फ्रूट जॅक. नॅशनल फ्रूट ऑफ बांगलादेश इज जॅक फ्रूट. नॅशनल ट्री ऑफ बांगलादेश मँगो ट्री मँगो ट्री. नॅशनल ट्री ऑफ बांगलादेश राष्ट्रीय झाड मँगो ट्री. नॅशनल बर्ड ऑफ बांगलादेश मॅकपाय रॉबिन नॅशनल बर्ड जो आहे राष्ट्रीय पक्षी जो आहे बांगलादेशचा ते बांगलादेशचा राष्ट्रीय पक्षी जो आहे बर्ड जो आहे नॅशनल बर्ड या ठिकाणी मॅकपाय रॉबिन. नॅशनल अॅनिमल ऑफ बांगलादेश रॉयल बेंगॉल टायगर रॉयल बेंगॉल टायगर. या ठिकाणी नॅशनल फिश ऑफ बांगलादेश आयलिशिया हिल शार्क फिश आयलिशिया हिल शार्क फिश. या ठिकाणी हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हे बी कसं लक्षात ठेवलं आम्ही ते बी आम्ही तुम्हाला सांगू या ठिकाणी जे आहे. चल बांगलादेश जे आहे किती कंट्रीज सोबत बॉर्डर शेअर करते? बांगलादेश शेअर बॉर्डर विथ 2 countries. बांगलादेश शेअर बॉर्डर विथ 2 countries and नेम ऑफ दॅट कंट्रीज आर Name of that countries are India and Myanmar. इंडिया आणि म्यानमार. बांगलादेश दोनच कंट्री सोबत बॉर्डर शेअर करते. इंडिया आणि म्यानमार. बांगलादेश हा इंडियाचाच पार्ट आहे म्हणजे भारत सोबत
पुण्यापूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडिया हे तिन्हीचा एकच देश होता. थोड्या वेळातच आम्ही त्याच्याकडे जाणार आहोत मॅपकडे. या ठिकाणी बॉर्डर स्टेट कोणते आता म्हणजे इंडियाचे असे कोणकोणते स्टेट आहेत की जे बांगलादेशला लागून राहतात म्हणजे इंडिया जे बांगलादेश सोबत किती बॉर्डर शेअर करते? इंडिया इंडिया शेअर लँड बॉर्ड शेअर किती किलोमीटरची बॉर्डर लेंथ किती किलोमीटरची आहे? 4096.7 किलोमीटर 4096.7 किलोमीटरची बॉर्डर शेअर करते इंडिया बांगलादेश सोबत. त्या बॉर्डरचे स्टेट कोणकोणते आहेत इंडियाचे? वे- बाय समोर कुठलं आहे कोणकोणते बॉर्डरिंग स्टेट आता? वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉल, आसाम, आसाम, मेघालय, मेघालय, त्रिपुरा, त्रिपुरा, मिझोराम. मिझोरम. या ठिकाणी 5 स्टेट आहेत जे इंडियाचे की जे बांगलादेशच्या बॉर्डरला लागून राहतं. वेस्ट बेंगॉल आहे, आसाम आहे, मेघालय आहे, त्रिपुरा आहे आणि मिझोरम आहे. बॉर्डरिंग लेंथ तर सांगितलेलीच आहे. बॉर्डरिंग लेंथ किती आहे? 4096.7 किलोमीटर 4096.7 किलोमीटर. आणि जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरचं नाव काय? रेड क्लिफ लाईन. ते बॉर्डर जे आहे बांगलादेश आणि इंडियाचं त्याचं नाव आहे रॅड क्लिफ लाईन. कारण रॅड क्लिफ लाईन काहून नाव कशामुळे दिलं त्याच्याकडे सुद्धा आपण या ठिकाणी थोड्या वेळामध्ये जाणार आहोत. पहिले आम्ही तुम्हाला बॉर्डरिंग स्टेट दाखवतो. पहिले बांगलादेश, इंडिया जे आहे बांगलादेश सोबत जे काही कोण कंट्रीज आहेत बांगलादेशचा नेबरिंग कंट्रीज कोणत्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवू आणि त्याच्यानंतर बांगलादेशचे बॉर्डरिंग स्टेट कोणते आहेत ते मॅपवर दाखवतो. या ठिकाणी मॅपवर दाखवू. पहिले काय कर या ठिकाणी बॉर्डरिंग कंट्रीज दाखव. बघ कुठं आहे ते बॉर्डरिंग कंट्रीजचा मॅप नाही दुसरा मॅप आहे. बॉर्डरिंग कंट्रीजचा आपण इन्सर्ट समोर असेल बहुतेक नाही नेक्स्ट समोर असेल हे समोर हे समोर समोर याच्या समोर हा हे बॉर्डरिंग स्टेट होत. सांग हे बांगलादेश आहे आणि हे बॉर्डरिंग स्टेट याचे हे वेस्ट बेंगॉल आहे. पूर्ण रेड कलर मधला वेस्ट बेंगॉल आहे. हा हे पूर्ण कॉफी कलर मधला आसाम आहे हा आणि हे ब्ल्यू कलर मधला मेघालय आहे. हा हे त्रिपुरा आहे. हा. हे मिझोराम आहे मिझोराम आणि हे काळ तर आपला बंगालचा उपसागर आहे. म्हणजे हा बांगलादेश आहे. हा टोटल जर बघितला ना तर हा बांगलादेश आहे. हा इंडियाचा पार्ट आहे. हा इंडियाचा एक पार्ट आहे. चौकून इंडियाने घेतलेला आहे. त्याला चौकून पूर्ण साईडनं इंडियाचे स्टेट आहेत. कारण हा इंडियाचाच एक पार्ट आहे. हा कसा तयार झाला याच्याबद्दल बी आपण थोड्याच वेळामध्ये बोलणार आहोत. तर या ठिकाणी हा बांगलादेश आहे आणि बांगलादेश हा मधला बांगलादेश आहे. बांगलादेशला इंडियाचे बाजूच्या साईडचं इंडिया आहे आणि बांगलादेशला बॉर्डरिंग स्टेट कोणते आहे तर हा रेड कलर वाला एक नंबरचा वेस्ट बेंगाल रेड कलर वाला पूर्ण बॉर्डर बांगलादेशला आहे. त्याच्यानंतर आसाम या ठिकाणी हा जो कलर वाला आहे आसाम म्हणजे इकडे बी बॉर्डर आहे. हे गुलाबी कलर वाला तर बांगलादेश आहे. या ठिकाणी ही बॉर्डर आहे आपली आसामची. हे इथपर्यंत पुन्हा आसाम इकडून मी भिडलेला आहे. या ठिकाणी कशाला तर या ठिकाणी बांगलादेशला मध्ये एक स्टेट आहे. या ठिकाणी मेघालयाला सुद्धा अशी बॉर्डर बांगलादेशला लाभलेली आहे. त्याच्यानंतर त्रिपुराला सुद्धा हे इतकी बांगलादेशची बॉर्डर लाभलेली आहे. त्याच्यानंतर हा ग्रीन कलर वाला इथून हे बांगलादेश आहे या गुलाबी कलर वाला ते ग्रीन कलर वाला जो आहे या ठिकाणी हा मिझोरम आणि खाली तर इकडं म्यानमार आहे. म्हणजे म्यानमारची एक छोटीशी थोडासा म्यानमार या ठिकाणी लागलेला आहे आणि खाली कोणता बंगालचा उपसागर आहे. तर या ठिकाणी कोणत्या कंट्रीज आहेत या ठिकाणी कोणत्या कंट्रीज आहेत की ज्या कंट्रीज या ठिकाणी ज्या आहे पाठीमाग आहे. या ठिकाणी बघा इथं या मॅपवर दाखवता येईल. या ठिकाणी या मॅपवर हा तर इंडिया आहे. या मॅपवर हा पूर्ण जो आहे हा पूर्ण या ठिकाणी जे आहे हा बांगलादेश आहे. हा व्हाईट कलर वाला आणि याच्या साईडनं ते वेस्ट बेंगाल आहे. या ठिकाणी वेस्ट बेंगालच्या नंतर आसाम आहे, मेघालय आहे. या ठिकाणी हा त्रिपुरा आहे. हा त्रिपुराच्या नंतर मिझोरम आहे. हे पूर्ण चौकून इंडियाच आहे. कारण तो इंडियाचाच पार्ट आहे आणि या ठिकाणी फक्त इतकी बॉर्डर या ठिकाणी एवढी छोटीशी बॉर्डर बाजूला आपला या ठिकाणी म्यानमार आणि म्यानमारचं जुनं नाव काय आहे वर्ल्ड नेम म्यानमार ब्रह्मा. म्यानमार या देशाचं वर्ल्ड नाव ब्रह्मा आहे. या ब्रह्माची थोडीशी या म्यानमारची थोडी बॉर्डर
या ठिकाणी बांगलादेशला लाभलेली आहे. बाकी चौकून इंडिया आहे. कारण तो इंडियाचाच पार्ट आहे. आता या ठिकाणी काय झालं, हे स्टेट आहे. आता या ठिकाणी जे आहे म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या पहिले या ठिकाणी जो इंडियाचे जे शेवटचे व्हाईसरॉय आणि पहिले गव्हर्नर जनरल इंडियाचे, त्याचं नाव आहे लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन. या लॉर्ड माउंटबॅटननं ही जी इंडियाची जी पाहणी केलेली आहे, म्हणजे या ठिकाणी 3 तुकडे केले त्यांनी इंडियाचे. इंडियाचे 3 तुकडे केले. आता ते 3 तुकडे कसे? तर या ठिकाणी 3 तुकड्यामध्ये या ठिकाणी जे आहे इंडियाचे 3 तुकडे केले गेले आणि त्या 3 तुकड्यामध्ये एक जे तुकडा होता या ठिकाणी वेस्ट पाकिस्तान होता. एक जे तुकडा होता या ठिकाणी त्याला आपण वेस्ट पाकिस्तान म्हणायचो. एक जो तुकडा आहे त्याला आपण काय म्हणायचो? तर या ठिकाणी वेस्ट पाकिस्तान. वेस्ट पाकिस्तान. वेस्ट पाकिस्तान होता हा जो काही ग्रीन कलर वाला आहे. हा म्हणजे इंडिया पूर्ण इतका होता पहिले, हा पूर्ण म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या पहिले डेट सहित आहे. म्हणजे हा लॉर्ड माउंट हा इंडियाचा म्हणजे जो इंग्रज शासक होता, जो शेवटचा व्हाईसरॉय होता हा, आणि त्याचं नाव आहे लॉर्ड माउंटबॅटन आणि स्वतंत्र भारताचा पहिला व्हाईसरॉय होता. याची सुद्धा हत्या झालेली आहे. त्याच्यानंतर हे इंडियाची जी बॉर्डर टाकणारा जो आहे म्हणजे या ठिकाणी हे इकडलं पाकिस्तान आणि हा पाकिस्तान, या पाकिस्तानला आपण वेस्ट पाकिस्तान म्हणत होतो. पश्चिम पाकिस्तान. पश्चिम पाकिस्तान. आणि या पाकिस्तानचं नाव काय होतं? ईस्ट पाकिस्तान. ईस्ट पाकिस्तान. ईस्ट पाकिस्तान. ईस्ट पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान. याचं नाव काय? पूर्व पाकिस्तान. म्हणजे इंडियाच्या जेव्हा रॅडक्लिफनं म्हणजे हा माउंट बॅटन आला, म्हणजे माउंट बॅटनचे काही कसं आहे, माउंट बॅटननं बी तुकडे टाळण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्यात अयशस्वी झाला आणि ही बॉर्डर टाकल्या गेली आणि इंडियाचे 3 तुकडे झाले. एक इकडल्या साईडचा तुकडा जो आताचा ओरिजिनल पाकिस्तान, आता बी जो पाकिस्तान आहे त्याला आपण पश्चिम पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान म्हणतो. आणि इकडलं पूर्व पाकिस्तान, ईस्ट पाकिस्तान. जो की आता काय म्हणून झाला ईस्ट पाकिस्तान, आता काय झालं? बांगलादेश. आता हा बांगलादेश झाला. हा बांगलादेश झाला. पण पहिले पाकिस्तान म्हणजे इंडियाचे 3 तुकडे केले. हा इथून एवढा तुकडे म्हणजे बलुचिस्तान, त्याच्यानंतर सिंध प्रांत आणि अर्धा पंजाब. अर्धा पंजाब म्हणजे जवळपास तिकडे गेला आणि त्या ठिकाणी त्याचं वेस्ट पाकिस्तान झालं. हे ईस्ट पाकिस्तान झालं. त्याच्यानंतर इंडियाच्या सपोर्टनं हा पुन्हा आपला जो पार्ट होता भारताचाच, इकडला वेस्ट पाकिस्तान आणि इकडला ईस्ट पाकिस्तान, आणि ईस्ट पाकिस्तानची कशी म्हणजे पाहणी झाली, याची निर्मिती कशी झाली बांगलादेशची. बर्थ ऑफ बांगलादेश. बांगलादेशचा जन्म कसा झाला याच्याबद्दल आम्ही एखाद दिवशी डिटेलमध्ये येऊ. त्यावेळेस तुम्हाला बांगलादेशचा जन्म कसा झाला ते बी आम्ही सांगू. पण या ठिकाणी लक्षात ठेवा की इंडियाचे 3 तुकडे केले होते आणि इकडला एक तुकडा होता त्याला वेस्ट पाकिस्तान, आणि या ठिकाणचे म्हणजे जिथं जास्त मुस्लिम संख्या आहे म्हणजे जवळपास बलुचिस्तान, सिंध प्रांत इकडे 91% इथं दिलेल्या आकड्यासहित इथं आहे. म्हणजे बलुचिस्तानमध्ये 91.8% मुस्लिम होते त्यावेळेस आणि या ठिकाणी सिंध प्रांतामध्ये 72.7% मुस्लिम होते. तर त्या ठिकाणी मुस्लिमांचा देश वेगळा व्हावा असं जिन्नाचं म्हणणं होतं. आता हे बर्थ बद्दल आपण डिटेलमध्ये जेव्हा बांगलादेशचा बर्थ आहे तेव्हा ही कंट्री आपण पाकिस्तान बघू, तेव्हा आपण याची डिटेलमध्ये बघू. सध्या आपण बांगलादेश बघायला, पण तरी थोडक्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगायलो की हा जो काही म्हणून जे जास्त बहुसंख्य मुस्लिम समाज होता ज्या पार्टमध्ये, तर त्याला पाकिस्तान केलं. तर हा पाकिस्तान आणि इथेही मुस्लिम होते, हा पाकिस्तान. दोन स्टेटचा मात्र प्रॉब्लेम होता. पंजाब असं स्टेट होतं की तिथं मुस्लिमांचंही बहुमत नव्हतं आणि हिंदूंची बी संख्या जास्त नव्हती आणि बेंगाल एक होता. तर या दोघांच्या फाळणीसाठी एक माणूस आणला माउंट बॅटननं. त्याचं नाव काय होतं? सायरन रॅडक्लिफ. सायरन रॅडक्लिफ. म्हणजे जी ही रॅडक्लिफ लाईन टाकली, ही जी रॅडक्लिफ लाईन टाकली आणि इंडियाचे 3 तुकडे झाले. ही रॅडक्लिफ लाईन टाकली, ही जी बॉर्डर आहे या बॉर्डरला काय म्हणते? रॅडक्लिफ लाईन. रॅडक्लिफ लाईन. म्हणजे ही रॅडक्लिफ लाईन कोण टाकली? सायरन रॅडक्लिफ. सायरिल रॅडक्लिफने ही बॉर्डर टाकून दिलेली आहे. याला 40,000 रुपये देऊन आणलं होतं. या सायरिल रॅडक्लिफला 40,000 रुपये देऊन नेपाळ आणि आपला पंजाब आणि आपला बंगाल
आणि या ठिकाणी भारताचे 3 तुकडे करण्यासाठी बॉर्डर टाकायची, कुठून कुठे टाकायची, तर त्याच्यासाठी हा सायरिल रॅड म्हणजे क्लिप हा आला होता. हा तो आहे सायरिल रॅडक्लिफ. हा 8 जून 1947 ला आला होता आणि यानं 5 आठवड्यामध्ये 5च आठवड्यामध्ये यानं ती भिंत टाकली. म्हणजे जी बॉर्डर जी आहे रॅडक्लिफ लाईन म्हणजे इंडियाची 3 तुकडे जिथून झाले ती लाईन म्हणजे तो धुरा म्हणू आपल्या आपल्या भाषेमध्ये. तो धुरा टाकण्यासाठी हा धुरा जो करणारा माणूस होता म्हणजे 3 म्हणजे एका स्वातंत्र्याचे 3 तुकडे करणारा आणि तो धुरा टाकणारा हा सायरिल रॅडक्लिफ होय. यानं 40,000 फीस देऊन भारतामध्ये आणलं होतं आणि हा कधी आला होता? 8 जून 1947 ला भारतामध्ये आला होता आणि 5 आठवड्यामध्ये या ठिकाणी भारताची पूर्ण 3 तुकडे केले. हा मुळामध्ये ॲडव्होकेट आहे. हा सायरिल रॅडक्लिफ हा माणूस मुळामध्ये ॲडव्होकेट आहे, वकील आहे. त्याला भारताच्या संस्कृतीची माहिती नाही, भारताची काहीही माहिती नाही. अशा माणसाला भारताचे 3 तुकडे करण्याचं काम सांगितलं आणि त्याच्यामुळे काय परिणाम झाले भोगावे लागले भारतीयांना म्हणजे जवळपास म्हणजे ते जे काही ट्रान्सफर झालं लोकांचं त्याच्यामध्ये इंग्रजाच्या म्हणण्यानुसार 2,00,000 आणि खरं आकडे 2 करोड म्हणजे 2 करोड लोकांची मौत झाली. काही लोकांची इकडून तिकडे तिकडून इकडे येत्या वेळेस म्हणजे भांडणामध्ये झाली. काही लोकांची जी मौत झालेली आहे ती तिथून येत्या वेळेस उपासमारीने झालेली आहे. काही चालून चालून त्या ठिकाणी मेले. असे 2 करोड लोकांची मौत झाली. त्याला जिम्मेदार हा सायरिल रॅडक्लिफ आहे आणि हा पैसे न घेता 15 ऑगस्टच्या रात्रीच पैसे न घेता हा पळून गेला. हा पळून गेला. त्याला भीती वाटली त्याच्यानंतर हा पळून गेला. त्याचे काय दुष्परिणाम झाले? याने जी बॉर्डर टाकली रॅडक्लिफ लाईन आणि त्याच्यामुळे इंडियाचे 3 तुकडे झाले आणि त्याच्यानंतर हा ईस्ट पाकिस्तान हा तुकडाच नंतर बांगलादेश झाला आणि तो बांगलादेश होण्यासाठी इंडियानंच 1971 चा वार म्हणजे कधी हा ईस्ट पाकिस्तान स्वतंत्र कधी झाला यांचा इंडिपेंडन्स डे काय आहे बांगलादेशचा इंडिपेंडन्स डे काय आहे 26 मार्च 26 मार्च मार्च 1971 1971 ला 26 मार्च 1971 ला हा ईस्ट पाकिस्तान हा वेस्ट पाकिस्तान पासून सेपरेट होऊन बांगलादेश याचं नाव 26 मार्च 1971 ला झाला म्हणजे बांगलादेश जे आम्ही म्हणलो होतो की बा इंडिपेंडन्स डे ऑफ बांगलादेश इंडिपेंडन्स डे ऑफ बांगलादेश इथं सांगितला होता यांनी इंडिपेंडन्स डे ऑफ बांगलादेश या ठिकाणी इथं आहे इंडिपेंडन्स डे ऑफ बांगलादेश तर इंडिपेंडन्स डे ऑफ बांगलादेश 26 मार्च 1971 कोणापासून तो इंडिपेंडन्स झाला होता तर त्यांनी झाला सांगितलं होतं की पाकिस्तानपासून इंडिपेंडन्स झाला होता आता तो कसा इंडिपेंडंट झाला होता काय झाला होता त्याच्याबद्दल ते डिटेलमध्येच लेक्चर घ्यावं लागते तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यानं ते रॅडक्लिफनं भारताचे 3 तुकडे केले आता ते 3 तुकडे झाल्यामुळे परिणाम काय झाला या ठिकाणी त्या 3 तुकड्याचे परिणाम काय झाले पृथ्वी सांग बरं पृथ्वी सांगते की नेमके भारताचे 3 तुकडे केले रॅडक्लिफनं तर रॅडक्लिफ हा माणूस ऍडव्होकेट होता वकील होता त्याला भारताच्या ना संस्कृतीची ना कशाचीच माहिती नव्हती त्यानं भारताचे 3 तुकडे केले आणि त्या नेमके परिणाम म्हणजे एक तर जीव गेले बऱ्याच लोकांना प्राण गमवावे लागले 2 करोडचा आकडा आहे तो जवळपास 2 लाख ते 2 करोडच्या मधला आकडा आहे आणि अजून काय परिणाम झाले ते परिणाम पृथ्वी सांगते पृथ्वी सांग बरं काय काय परिणाम झाले या बाईचं माहेर पाकिस्तान मध्ये गेलं आणि सासर भारतात राहिलं हा आणि हे कोणाचं जर अं, धोर रॅड क्लिप लाईन पार करून गेला तर ते वापस येऊ शकत नाही हा आणि काही काही मध्ये हे. हे एका शेतकऱ्याच्या शेतात एक आंब्याचं झाड होतं त्याचे फळ पाकिस्तान मध्ये पडू लागली आणि रॅड क्लिप लाईन वडल्यामुळं एका घराचं अंगण भारतात राहिलं आणि ते घर पाकिस्तान मध्ये गेलं पाकिस्तानमध्ये गेलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर रॅड क्लिफ लाईन एका गावातून गेली त्या गावाचा काही पार्ट पाकिस्तान मध्ये गेला आणि काही पार्ट इंडियामध्ये राहिला आणि रॅड क्लिफ लाईन एका घरातून गेली आणि त्या घराचे काही रूम इंडियामध्ये राहिले आणि काही रूम्स पाकिस्तान मध्ये गेले आणि रॅड क्लिफ लाईन एका शेतातून गेली त्याचा शेताचा काही भाग भारतात राहिला आणि काही पाकिस्तान मध्ये गेला पाकिस्तानमध्ये गेला म्हणजे यानं रॅडक्लिफ लाईन ओढली या माणसाला भारताच्या ना संस्कृतीची माहिती आहे ना कशाची माहिती आहे त्याला त्या भारताचं पार्टिशन करायचं सांगितलं आणि त्याच्यामुळं म्हणजे ती लाईन ओढली आणि त्याच्यानंतर म्हणजे फाळणी झाली तर त्यावेळेस
एका बाईचं म्हणजे सासर भारतामध्ये राहिलं आणि माहेर पाकिस्तानमध्ये गेलं, वेस्ट बेंगाल पाकिस्तानमध्ये म्हणजे गेलं. या लाईनमुळे जर एखादा इथल्या बॉर्डरवर राहणाऱ्या शेतकऱ्याचं जर धर्मांतरण गेलं, पुन्हा ते वापस आणायचं काम नाही. पंजाबमधून हे केला. नाहीतर पंजाबच्या शीख लोकांचं म्हणणं होतं, की आम्हाला पाकिस्तानसोबत जायचं नाही, इंडियासोबत राहायचं. पण त्यांचा पुढताना विचार तिकडं केला नाही. त्यांनी प्रतिष्ठेने आंदोलन केले. शीख समुदायाचे जे बांधव होते त्यांनी आंदोलन केले. पण त्यांच्या आंदोलनाकडे सुद्धा यांना लक्ष दिलं नाही आणि पंजाबचा काही पार्ट हा पाकिस्तानमध्ये गेला आणि काही पार्ट जे आहे पंजाबचा या ठिकाणी जे आहे इंडियामध्ये राहिला. तर त्या ठिकाणी तिथं आणि पंजाबच्या एका शेतकऱ्याचं म्हणजे आंब्याचं झाड इतकं बॉर्डरवर गेलं की आंबे तिकडे पळाले ते झाड याच्या इकडे आहे. त्याच्यानंतर इकडला जो पाकिस्तान झाला होता ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजचा आपला बांगलादेश. बांगलादेशमध्ये एका जणांचं घर बांगलादेशमध्ये गेलं आणि आणून भारतामध्ये राहिलं म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीनं त्यानं त्या ठिकाणी जे बॉर्डर केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने केली. म्हणजे काही काही गावापैकी अर्धे गाव पाकिस्तानमध्ये आणि अर्धं गाव भारतामध्ये राहिलं. काही काही शेतकऱ्याची काही जमीन पाकिस्तानमध्ये काही भारतामध्ये राहिली म्हणजे असं चुकीच्या पद्धतीनं यानं जे आहे ते हे केलं. हा तर 15 ऑगस्टच्या दिवशी पळून गेला भारतामधून आणि यांची हत्या झाली. ही त्यावेळेसचे म्हणजे शेवटचे व्हाईसरॉय आणि फर्स्ट गव्हर्नर होते. तर यांची हत्या झाली आणि पंजाबचं असं होतं पंजाब आणि बंगालचं तिथं म्हणजे जास्त असं बहुमूल्य संख्या कोणाची जास्त कोणाची कमी असं करता येत नव्हतं आणि तसं त्याला तोडता आलं नाही. पण कोणताही विचार केलेलाच नाही. कोणताही विचार केलेलाच नाही. त्याच्यामुळे असे बरेच प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेले आहेत. असं बरीच या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे की जे आपण या ठिकाणी डिस्कस करत राहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बांगलादेशबद्दल आम्ही डिस्कशन केलं. जे काही नेबरिंग कंट्रीज आहेत आपल्या 9 नेबरिंग कंट्रीज एक-एक कंट्री आम्ही YouTubeला सुद्धा त्या ठिकाणी लाईव्ह येणार आहोत. म्हणजे सेपरेट बी येऊ शकतो. सेपरेट बी येऊ शकतो. आमच्याकडे बरेच टॉपिक आहेत. आमचं म्हणजे हाऊस ऑफ द पीपल, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, इंडियन पार्लिमेंट त्याचं बरंच म्हणजे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या दृष्टीनुसार जे स्टँडर्ड बुक दिलेले आहेत, त्याच्यानुसार झालेलं आहे आणि ह्या गोष्टी स्टॅटिक आहेत म्हणजे कॅपिटल ऑफ बांगलादेश इज ढाका. आता त्याला मोठं जरी झालं तरी तुम्ही त्याला काय सांगणार समजून? किंवा आता मोठा जरी झाला विद्यार्थी लहान जरी असला तरी त्याला हे आपलं इंडियाचे इंडियाचे कोणकोणते स्टेट बांगलादेशला विडूर आहे. तुम्ही मॅपवरून त्याला समजून सांगता. हा जरी जर त्याला समजून सांगण्याला काही अडचण नाही. म्हणजे कधी ना कधीतरी आता जर स्टॅटिक गोष्टी केल्या तर विद्यार्थ्याला समोर जास्त लोड येणार नाही. नाहीतर खूप मोठाले या ठिकाणी खूप बरेच मोठाले राहतेत. म्हणजे हा आमचा मित्र आहे. या ठिकाणी याचा क्लास आहे जी-डी-सी म्हणजे गणेश चव्हाण म्हणून. तर हे सुद्धा यू-पी-एस-सीची वगैरे तयारी करून घेतात. म्हणजे हे तर पी-एस-सीचं म्हणजे एम-पी-एस-सीचं बुक आहे. म्हणजे एम-पी-एस-सी थ्रू ज्या 3 पोस्ट असते एम-पी-एस-सी राज्यसेवा असते, लोकसेवा असते. मी पी-एस-आय दिलेली आहे. आधी पी-एस-आयची मी प्री मेन क्रॉस झालेला आहे. माझं मुळामध्ये माझं जे बॅकग्राऊंड आहे, म्हणजे मी 12वी सायन्सचा विद्यार्थी, 11वी जिल्हा. म्हणजे या ठिकाणी 7व्या ते 10व्या वर्गापर्यंत बाळापूर. त्याच्यानंतर 11वी-12वी बुलढाणा जिल्ह्यामध्ये युवराश्रम. त्याच्यानंतर एम-जी-एम कॉलेज. तिथे सॉफ्टवेअर इंजिनिअरचे सब्जेक्ट सी, सी++, जावा, व्ही-बी.डॉट-नेट शिकलो. त्याच्यानंतर हैदराबादला क्लासेस केले अमीरपेठमध्ये कॉम्प्युटरचे. पुण्याला जाणारा इथं थांबलो एम-जी-एम कॉलेजचा टॉपर आहे मी. हे प्रत्येक सेमिस्टरचा. तर या ठिकाणी इथं थांबलो आणि इथं क्लासेस चालू केले. आम्ही पहिले मी स्वामी विवेकानंद बी-सी-ए-बी-सी-एसचं कॉलेज हिंगोली तिथं प्राचार्य बी-सी-ए-बी-सी-एसला काही वर्ष शिकवलं 1-2 वर्ष. त्याच्यानंतर परभणीला सुद्धा मी अ, अ, म्हणजे डॉक्टर आमोराव भालेराव यांचं वुमन्स प्रियदर्शनी वुमन्स बी-सी-ए कॉलेज आहे. त्याच्यानंतर किस्ते सर म्हणून एक आहेत. त्यांचं संत ज्ञानेश्वर बी-सी-ए, बी-सी-एस कॉलेज आहे. त्याच्यानंतर स्वामी समर्थ बी-सी-ए कॉलेज औंढा अशा बऱ्याच ठिकाणी मी बी-सी-ए, बी-सी-एसचे सी, सी++, जावा, व्ही-बी.डॉट-नेट, ओरॅकल असं शिकवलेलं आहे. परभणीला धाराशिवकर कॉम्प्लेक्समध्ये जगदंबा कॉम्प्युटर सेंटर आहे. तिथे क्लासेस सुद्धा घेतले आणि इथं आल्याच्या नंतर पुन्हा मी 2 वर्ष जवळपास 1-1.5 वर्ष पी-एस-आयचं प्रिपरेशन केलं. राऊत सरांकडे संजय राऊत सरांकडे नांदेडला आणि त्याच्यानंतर मी पी-एस-आय सोडून आता फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे 3 विषय शिकवतो. खालच्या वर्गाचे 9वीचे आम्ही मॅथ, सायन्स आणि इंग्लिश हे 3 विषय शिकवतो आणि मी जे अपडेट व्हालो
माझ्या मुलासाठी अपडेट व्हावं. म्हणजे मी ह्या गोष्टी मलाही म्हणजे जेव्हा मी पी-एस-आयची तयारी प्रिपरेशन करायला सुरुवात केली म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर, तेव्हा मलाही या गोष्टी माहीत नव्हत्या. त्याच्यामुळे माझी थोडीशी परेशानी झाली. तरी मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये मेन एक्झामपर्यंत गेलो. तर या ठिकाणी जे आहे तशी पृथ्वीची पुन्हा परेशानी होऊ नये. म्हणजे तिकडलं नॉलेज घेतलं 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर काय करावं लागते, काय नाही. तिकडली माहिती झाली आणि आता मी नीटची सुद्धा गेल्या वर्षी बॅच घेतली, स्वतः तयारी केली आणि पृथ्वीचे बरेच नीटचे चॅप्टर या ठिकाणी रेडी आहेत. आता 5thला आहे. आमच्याकडे वेळ आहे. थोडी-थोडी तयारी चालू आहे. बऱ्याच पालकांचं म्हणणं आहे, की या ठिकाणी आतापासून केल्याच्या नंतर विद्यार्थी शेवटी थंडा पडू नये. शेवटी थंडा नाही पडला पाहिजे ती जिम्मेदारी तर आतापासून शिकवायला तर तिथं माझी आहे. कारण मी एक शिक्षक आहे आणि मी जर माझ्या मुलाला घडवू शकत नसेल, तर मी बाकीच्या कोणाच्या मुलाला घडवू शकत नाही. मी कोणत्याही क्लासला याला पाठवत नाही किंवा याच्यानंतर कुठेही कोणत्याही क्लासला मी याला कधीच पाठवणार नाही. कारण मी शिक्षक असून जर माझ्या विद्यार्थ्याला मला दुसरीकडे क्लासला पाठवावं लागत असेल किंवा चांगल्या शाळेमध्ये टाकावं लागत असेल, तर याचा अर्थ किंवा मी जर माझा विद्यार्थी नांदेडला टाकालो आणि मी इथं विद्यार्थ्याला म्हणालो, "तुमचं भविष्य घडवतो आणि तुम्हाला डॉक्टर बनवतो." तुम्हाला डॉक्टर बनवतो दुसऱ्याच्या लेकराला, मग स्वतःचं नांदेडला का टाकलं? म्हणजे स्वतः म्हणजे याच्यावर लोकांना डाऊट येऊ शकते म्हणून मी कुठेही क्लास कोणताही लावलेला नाही आणि लावणार सुद्धा नाही. मी स्वतः त्याच्यासाठी अभ्यास करत असतो. कारण मी स्वतः मागचे 7 ते 8 वर्षापासून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे विषय शिकवतो. नीटसाठी मी अपडेट झालेला आहे. मी नीटची सुद्धा बॅच घेतलेली आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये. एक मुलगी 420 मार्कापर्यंत फर्स्ट अटेम्प्टमध्ये गेलेली आहे. इथंच राहून 6व्या वर्गापासून आणि मी स्वतः अपडेट व्हायलो, ते माझ्या मुलासाठी अपडेट व्हायलो. तर त्या ठिकाणी आमची तयारी चालू आहे. असेच काही लेक्चर राहतील, काही विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल या उद्देशाने आम्ही डेली तर या ठिकाणी असं अभ्यास करतच असतो. पृथ्वीचं म्हणणं होतं, "चला एकदा आपलं लाईव्ह शिकू." असं याचं म्हणणं होतं का माझं म्हणणं होतं? कोणाचं म्हणणं होतं? हां, जरा सांग. तुमचं. तुमचं. माझं म्हणणं होतं आणि या ठिकाणी पृथ्वीनं पहिले या ठिकाणी म्हणजे बरेच लाईव्ह केलेले आता लोकसभेवर सुद्धा लाईव्ह केलेलं आहे आणि त्याचे सुद्धा काही व्हिडिओ येतील. तर सध्या सगळ्यांना टाटा बाय-बाय. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. जे विद्यार्थी असतील त्यांना हे पाठवा. आमचं YouTube चॅनल सुद्धा आहे. YouTube चॅनलला पृथ्वीचं आमचे बरेच व्हिडिओ आहेत. तिथून सुद्धा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची किंमत नाही. तिथून बघून सुद्धा तुम्ही तयारी करू शकता. तर या ठिकाणी असे बरेच टॉपिक येत राहतील. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय-बाय. तर टाटा बाय-बाय. टाटा बाय बाय.